मी तेच म्हटलं त्याला की इथे मी हातही नव्हता लावला त्याला. अजिबात आवाज येत नव्हता का? बरं. काही तांत्रिक अडचणीमुळे माझा आवाज दाबला गेला होता. तो सुरू झाला असेल अशी. नाही, देशामध्ये सध्या वातावरण असं ते आता बोला. आवाज येतोय माझा? येतो. थोडंसं 2 मिनिटे उशिरा सुरू होते इथं लाईव्ह प्रक्षेपण. आता ठीक. वयाच्या 50 नंतरची जी पिढी आहे ती अजूनही या सगळ्या तंत्राला सरावलेली पिढी नाही आहे. मी असेल, शिर्के सर असेल, शेंडे सर असतील, आम्हाला अजूनही जरा धाकधुकच वाटते, भीती वाटते आणि बोलतानाही असं वाटतं की काय बोलूच नाही. परंतु कोरोनाने केलेले उपकार आहेत की आम्हीही जरा थोडे तंत्रस्नेही होऊ शकतो आहोत. या निमित्तानं म्हणजे जाणीवपूर्वक का होईना आमच्यावर लादल्या गेलेली गोष्ट आहे ही की तुम्हीही शिका जरा. काळ बऱ्याच गोष्टी शिकवत असतो आपल्याला, तर त्यातला हा एक भाग आहे. आता पोचतोय आवाज? मी विषयाला सुरुवात करू. प्रेम म्हणजे हा विषय आहे. तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे, मी ज्यांच्या समोर बोलतो ते बहुधा सगळे तरुण असतील किंवा किमान मनाने तरुण आहेत असंही मी समजतो. तुम्हाला तरुणांची व्याख्या मी वेगळी सांगितली पाहिजे असं नाही, आणि प्रेमाचीही व्याख्या मी सांगितली पाहिजे, तुम्ही ती लिहून घेतली पाहिजे, तुम्ही तुमच्या मनात ठसवून घेतली पाहिजे असं अजिबात नाही. साधारणपणे सामाजिक शास्त्र शिकणारे किंवा एकूणच शिकणारे लोक जसजसे शिकत जातात तसतशा प्रत्येक गोष्टीचा अर्थ उलगडून पाहण्याची वाईट खोड त्यांना लागते. तर तसंच प्रेम ही संकल्पना काय आहे बाबा, मग प्रेम या संकल्पनेची व्याख्या काय आहे, असंही काही महानुभाव शोधत असतील असं मला वाटतं. परंतु मला असं वाटतं की काही गोष्टी अनिर्वचनीय म्हणजे त्या वाचेतून बाहेर काढायची काही गरज नाही आणि त्या शब्दातून समजावून सांगण्याची सुद्धा गरज नाही. म्हणजे शब्दैविना संवाद हा सर्वात श्रेष्ठ संवाद म्हटला जातो की ज्या संवादाला शब्दाची काय नाही, गरज नाही. बघा तुम्ही ते मूल बघा की जे नुकतंच जन्माला आलं, 8 दिवसाचे, 10 दिवसाचे, 12 दिवसाचे, ते मूल रडायला लागतं आणि मग आई त्याला उगं करायचा प्रयत्न करते, शांत करायचा प्रयत्न करते, आजी प्रयत्न करते, तरी ते मूल शांत होत नाही. पण तरीही आईचा आणि आजीचा प्रयत्न सुरू असतो, बरोबर ना. त्याला थापटून बघते, त्याला जवळ घेऊन बघते, त्याला छातीशी लावून बघते, त्याला मांडीवर घेऊन आणखी मांडी हलवून बघते, काय काय प्रयत्न करतात ते दोघी मायलेकी. आणि मग हळूहळू ते मूल काय होतं, शांत होतं. म्हणजे कुठेतरी त्याचं काय खुपताय दुखतंय ते कळतं. म्हणजे त्यांचं निरातिशय प्रेम असतं त्या नातवावर, आजीचं, आईचं, मुलावर, त्या बाळावर प्रेम असतं. आणि त्या प्रेमभावनेतून त्याला काय झालं असेल याचा प्रेम शोध घ्यायला काय करते, प्रवृत्त करते. प्रेम स्पर्शातून ऊब अनुभवते. प्रेम जोडून जाण्यातला आनंद शोधते, जोडून असण्यातला आनंद शोधते. प्रेम तुमच्या माझ्या मनामधला संवादाचा सेतू आहे, तुमच्या आमच्या जगण्याचा हेतू आहे की मला काय झालं. पण आई आणि आजी त्याच्यावरच्या प्रेमापोटी त्याच्याकडून हे काढून घेतात, त्याच्याकडून हे समजून घेतात, बरोबर आहे ना, की त्याला काय झालं असेल. आणि मग स्पर्शाचा उपचार, बोलण्याचा उपचार. त्याला बोलणं कळत असतं का, तर आपल्याला वाटतं कळत नसतं, बरोबर आहे ना. पण त्याला आईचा स्पर्श कळतो, आईची भाषा कळते, आईचे डोळे कळतात, आईचा हात कळतो आणि हळूहळू तो कळत जात असतो. ते प्रेमातून आलेलं असतं ना. प्रेमातून आलेली प्रत्येक गोष्ट ही स्वच्छ आणि स्पष्ट असते, तिला आणखी प्रस्तावनेची काय नाही, गरज नसते. कळलं ना. म्हणजे जसं आपण
आताच्या आपल्या ज्या प्रेम भावना आपण समजून घेतो किंवा ज्याच्याबद्दलची चर्चा करतो किंवा जे वर्तमानपत्रातून ऐकतो वाचतो सामाजिक माध्यमावरून ज्याची चर्चा केली जाते, आजचा काही प्रेम दिन आहे वगैरे वगैरे असंही म्हटलं जातं. मग गुलाबाचं फूल दिलं जातं, मग ते पायाची विशिष्ट पद्धतीनं घडी करून ते गुलाबाचं फूल अशा एका विशिष्ट पद्धतीनं विशिष्ट वयातल्या व्यक्तीला विशिष्ट वयातल्या व्यक्तीनं द्यावं वगैरे, म्हणजे ते प्रेम असतं. आणि मग ते सुरुवातीचे काही दिवस प्रपोज डे आणि मग आलिंगनाचा दिवस आणि मग आणखी कशा दिवस, मला सगळ्यांची नावं आठवत नाही. मी ती नावं पाठ करायच्या भानगडीत कधी पडलो नाही. मी ज्या वयामध्ये तुमच्या वयाचा होतो, 20मध्ये होतो 22मध्ये होतो, त्यावेळी आजच्यासारखं काही प्रस्थ या सगळ्या गोष्टीचं नव्हतं. म्हणजे मला व्हॅलेंटाईन डे हा शब्दसुद्धा गेल्या 15-20 वर्षात कानी पडला, तेही तुमच्या सहवासात राहिल्यामुळं. म्हणजे मी शिक्षक आहो आणि तुमच्या पिढींच्या सोबत असतो, त्यामुळे मग नवीन या पिढीचा काय ट्रेंड आहे, ट्रेंड समजतं तुम्हाला, तर तो समजून घ्यावा लागतो. तुमच्याशी जोडून राहायचं तर ते समजून घेताना मला पहिल्यांदा व्हॅलेंटाईन कानावर पडला आणि मग त्या गोष्टी कानावर पडल्या. मी ते समजून घ्यायचं, उपजत बुद्धी थोडीशी कुतूहल बुद्धी असल्यामुळे समजून घ्यायचा प्रयत्न केला. आणि त्याच्या पाठीमागे असणारे जे मोठा आशय आहे तो अधिक समजून घ्यायचा प्रयत्न केला. कारण या सगळ्यांच्या पाठीमागे प्रेम हा शब्द आहे आणि प्रेम या शब्दाला धर्म, जात, भाषा, लिंग, प्रदेश अशा प्रकारची कुठलाही धरबंध नसतो, कुठल्याही सीमा नसतात. प्रेम हे असीम असतं, ते आपण म्हणतो निस्सीम असतं. म्हणजे खूप प्रेम आहे, म्हणजे काय म्हणतो निस्सीम प्रेम आहे. माझ्या आईचं माझ्यावर, माझ्या वडिलांचं निस्सीम प्रेम म्हणजे खूप प्रेम आहे, प्रचंड प्रेम आहे. तर ते असीम असतं म्हणजे सीमारहित असतं. असीमचा अर्थ काय की मर्यादा नसतात प्रेमाला. प्रेमाला बंधनं नसतात, प्रेमाला मर्यादा नसतात, ते निस्सीम असतं. ते ज्याचं वर्णन करू शकत नाही अशी गोष्ट येते. मग जेव्हा आपण कुठेतरी या सगळ्या चित्रपट जगतानं भारलेल्या काळात, बाजारू संस्कृतीनं भारलेल्या काळामध्ये आपण या सगळ्या दिवसांचा विचार करतो, मी म्हणाल की मार्केटनी हा दिवस आता काबीज केल्याचा दिवस आहे. बाजारपेठ आहे त्याची. आता तुम्ही बघा की प्रत्येक मोठ्या महानगरांच्यामध्ये तुम्हाला याचा अधिक मोठ्या प्रमाणावर अनुभव येईल की या प्रत्येक दिवसाची एक बाजारपेठ झालेली आहे. त्याची बाजारपेठ सामाजिक माध्यमांनी केली आहे, त्याची बाजारपेठ वस्तू विकणाऱ्या लोकांनी केली आहे, त्याची बाजारपेठ हॉटेल उपाहारगृह चालवणाऱ्या लोकांनी केली आहे, त्याची बाजारपेठ सगळ्या स्तरावरच्या ज्यांना बाजारपेठ करण्यामध्ये रस दिसतो, फायदा दिसतो आणि ज्यांना बाजारपेठेचा कल कळतो त्या सगळ्यांना कळतं. त्या सगळ्यांनी ती बाजारपेठ केली आहे. म्हणजे बाजारपेठीय संस्कृतीचा भाग म्हणून प्रेम दिन जर आपल्या समोर असेल तर तो चुकीच्या पद्धतीने येतो. आपला त्याकडचा बघण्याचा दृष्टिकोन बदलवणारा ठरतो. म्हणजे सिनेमाच्या जगांनी, मालिकाच्या जगांनी सुद्धा, जगताने सुद्धा या प्रेमदिनाचा बाजार केलेला तुम्हाला दिसेल. मी तुम्हाला म्हटलं की प्रेम ही संस्कृती सापेक्ष अशा प्रकारची गोष्ट आहे, प्रदेश सापेक्ष माफ करा की निरपेक्ष अशा प्रकारची गोष्ट आहे. त्याला कुठलीही बंधनं नाहीत, मर्यादा नाहीत, सीमारेषा नाहीत. पण तुम्हाला असं दिसतं की अशा एका विशिष्ट प्रकारे प्रेमदिन साजरा केला पाहिजे किंवा प्रेमदिन साजरा करायलाच नको अशा प्रकारचा मतप्रवाह प्रचलित असणारे आणि त्या पद्धतीनं आचरण करणारे, सोबत दंडुके घेऊन संस्कृतीचं पालन करायला लावणारे लोक सुद्धा तुम्हाला दिसतात. किंवा तशा प्रकारच्या बातम्या सुद्धा उद्या वर्तमानपत्रामध्ये किंवा आजच रात्री सामाजिक माध्यमावर तुम्हाला सापडू शकतात की अमुक एक ठिकाणी गुलाबाचं फुलं देत असताना पोरांच्यावर हल्ला झाला, अमुक झाला, ढमुक झाला. गेल्या 5-7 वर्षामध्ये याही गोष्टी आपल्याला दिसतात. याचा अर्थ स्पष्ट आहे की प्रेम या संकल्पनेला आपण एका मर्यादित म्हणजे एका चौकटीत बसवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे माझ्या आजच्या व्याख्यानाचा शब्दप्रयोग ऐकून सुद्धा अनेकांना वाटलं असेल की सर आज प्रेमावर बोलतील म्हणजे प्रियकर प्रेयसी सरांच्या बोलण्यामध्ये बरेचदा येईल, त्या दोघातलं प्रेम बरेचदा येईल, त्या दोघांनी एकमेकांसोबत कसा संवाद साधावा, कसं फुल भेट द्यावं, बरोबर आहे ना, कशा पद्धतीने एकमेकाच्या संपर्कात राहावं, आपलं प्रेम कसं फुलवावं याबद्दल सर मार्गदर्शन करणार आहेत की काय, अशा प्रकारचेही काही विचार कोणाच्या डोक्यात येऊ शकतो, शक्य आहे. प्रेम हा विषय सिनेमा जगताने आपल्या समोर दिलेल्या चौकटीमध्ये समजून घ्यायचा विषय नाही. सिनेमांनी पाडलेल्या चौकटी आहेत. कारण प्रियकर प्रेयसी तरुण असतात.
म्हणजे तरुण असले तरच सिनेमे बघायला जातील ना. तुम्ही बघा ना की चित्रपटातले नायक सगळे छान असतात बघायला, चॉकलेट हिरो असतात, आणि हिरोईन सगळ्या सुद्धा कशा असतात, म्हणजे काजोल सारखा एखादा अपवाद वगळला तर बहुतेक सगळ्या हिरोईन तुम्हाला गोऱ्या कातडीच्या दिसतात. आणि मापामध्ये बसणाऱ्या, हा शब्द मी जाणीवपूर्वक करतो की त्या चित्रपट निर्मात्यांच्या दृष्टीनं सौंदर्याची जी व्याख्या आहे त्या व्याख्येमध्ये बसणारीच मुलगी तिथे निवडली जाते किंवा मुलगा निवडला जातो. अगदी साईड हिरो का असेना, कॅरेक्टर म्हणजे चरित्र अभिनेता का असेना, ह्या सगळे लोक बघा तुम्ही, त्यामध्ये तुम्हाला कुठेही तुमचं आमचं प्रतिबिंब दिसणार नाही. ते दिसलं तरी असं लोणच्यासारखं असतं, जेवणामध्ये जसं लोणचं किंवा चटणी असते तसं ते असतं. आणि मग या सिनेमामधून कुठेतरी या अशा प्रकारच्या प्रतिमांची निर्मिती होते की प्रेम म्हणजे काय, ते एकमेकांच्या मागे, झाडाच्या मागे फिरणं, गाणं म्हणणं आणि अमुक एक प्रकारे एकमेकांच्या बद्दल व्यक्त होणं, एकमेकांची नको तेवढी काळजी घेणं, एकमेकांच्या भावना नको तेवढ्या सांभाळणं, एकमेकांच्यासाठी खूप काय असणं म्हणतो आपण त्याला की अत्यंत भावनिक असणं. ह्या सगळ्या गोष्टी ज्या चित्रपट माध्यमातून नंतर दूरदर्शनवर झळकणाऱ्या वेगवेगळ्या मालिकांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचल्या आहेत, त्या एका प्रेमाच्या एका छोट्याशा भागाला की ज्या एका विशिष्ट वयातील, ज्याला आपण प्रेम म्हणतो, त्याला अधोरेखांकित करणाऱ्या. प्रेम ही गोष्ट खूप व्यापक आहे असं मी सुरुवातीला बोललो. ती या अर्थानं व्यापक आहे की कधीतरी आपण हे समजून घेणार आहोत की माझं सृष्टीवरचं प्रेम आहे, निसर्गावरचं प्रेम आहे, गाई बैल जनावरांवरचं प्रेम आहे, माझ्या सृष्टीतल्या सगळ्या घटकांच्यावरचं प्रेम आहे की जे प्रेम मला माझ्या मनाला उन्नत करणारं ठरतं, माझ्या मनाला कुठेतरी या सगळ्यांशी जोडून ठेवणारं ठरतं. कधीतरी आपण विचार करतो का ह्या सगळ्या गोष्टीचा? आपण असं म्हणत असतो की या सृष्टीचा, म्हणजे शास्त्राने आपल्याला सांगितलंय की आपण या सृष्टीचा एक छोटासा काय आहोत, घटक आहोत, छोटासा घटक आहोत, आपल्या नसण्याने फार फरक पडणारा नाही अशा प्रकारचा घटक आहोत, कुठलाही फरक पडणार नाही अशा प्रकारचा घटक आहोत. ही सृष्टी आपल्याशिवाय सुद्धा काय हजारो वर्षापासून आहे आणि पुढेही हजारो वर्ष असणार आहे. मग मी जर या सृष्टीमधला एक छोटासा घटक आहो तर मी या सृष्टीच्या प्रत्येक वस्तुजातावर माझं प्रेम कसं व्यक्त करेन, त्या वस्तुजाताशी प्रेमाच्या भावनेने कसा बांधला जाईल, धाग्याने कसा बांधला जाईल, हा विचार करणं हे माझं पहिलं कर्तव्य आहे. सजीव सृष्टीचा जर मी एक भाग आहे तर इथल्या सजीवाच्या, प्रत्येक सजीवाच्या श्वास घेण्याबद्दलचा विचार माझ्या मनामध्ये, माझा श्वास जसा सहजपणे नैसर्गिक रीतीनं सुरू असतो, ज्याच्याबद्दलचा विचार आपण अजिबात करत नाही, तसा इतर सगळ्या सजीवांचा श्वास सुद्धा अत्यंत नैसर्गिकपणे सुरू असला पाहिजे. यासाठीचा विचार मी काय करतो? तुमच्यापैकी काही लोक फ्रायडे फॉर फ्युचरची चळवळ चालवतात, पर्यावरण रक्षणार्थ काहीतरी करायचा छोटासा चिमुकला प्रयत्न, इवलासा प्रयत्न म्हणून तुम्ही ते करता. त्या प्रयत्नातून काय फार मोठी गोष्टी घडतात का? नाही. काय ते तुम्ही तरी तुमच्या जिल्ह्याच्या पातळीवर, गावाच्या पातळीवर, शहराच्या पातळीवर, महाविद्यालयाच्या पातळीवर तुम्ही काहीतरी करत असता. त्यातून काही 4 झाडं लावता, 4 झाडांना खत पाणी घालता, 4 झाडांना आळ करता, आणखी काही विचार करता त्याबद्दलचा, काही लोकांशी संपर्कात राहता, काही कुठे वाटलं तुम्हाला तर एखादी नदी स्वच्छ करायला जाता, आणखी कुठल्या पर्यावरणविषयक उपक्रमामध्ये सहभाग घेता. याच्या पलीकडे खूप काय असतं? यातून काय खूप काही गोष्टी घडतात का? काही फारसं घडत नाही. परंतु आपल्या मनाला काय मिळतं? मी सृष्टीवर प्रेम करतो याचा एक धडा मला मिळतो, कारण या सृष्टीने मला प्रेमधाग्याने स्वतःशी जोडून ठेवलेला आहे, बांधून ठेवलेला आहे. अदृश्य अशा प्रकारचे अनेक धागे आपल्यामध्ये विद्यमान असतात की ज्याची आपल्याला अजिबात काय नसते, माहिती नसते. त्या अदृश्य तत्वानी, म्हणजे झाडाचं पान का हलते, आपल्याला आपण म्हणतो की हवा आली हलते, बरोबर आहे ना? ती हवा माझ्या जगण्याचा भाग आहे आणि ती माझ्या नाकाजवळ आहे, ज्याची मला अजिबात किंमत नाही. त्याचा संबंध या सृष्टीच्या चलनवलनाशी आहे. कधी विचार केला का आपण जर खऱ्या अर्थाने या सृष्टीवर प्रेम करणार असू तर हे बारीक सारीक विचार सुद्धा आपण करू. या बारक्या सारख्या विचारातूनच तुम्ही सृष्टीशी जोडून असता, तुम्ही भोवतालच्या जगाशी जोडून असता.
बघा की आपल्या भोवताल आपण आपल्या देशापुरता विचार केला, आपल्या राज्यापुरता विचार केला तरी आपल्याला दिसतं की किती द्वेषाची भाषा सुरू आहे विशिष्ट जातीच्या लोकांबद्दल, विशिष्ट धर्माच्या लोकांबद्दल, विशिष्ट पद्धतीनं आचरण करणाऱ्या लोकांच्या बद्दल. कशा पद्धतीची भाषा सुरू आहे, कशा पद्धतीचे उद्योग सुरू आहेत लोकांचे, कशा पद्धतीचे संदेश पसरवणं सुरू आहे. माणसं नाही आहेत का ती? तुमच्या भोवताल जगणारी माणसं नाही आहेत का? ती माणसंच आहेत, पण ती काहीतरी वेगळ्या पद्धतीनं आचरण करतात, वेगळ्या पद्धतीनं त्यांची उपासना पद्धत असते, वेगळ्या पद्धतीनं त्यांचे रिवाज आहेत. असं सगळीकडे जगभर आहे, विविधता आहे आपल्या सगळ्या लोकांच्या मध्ये. पण आणि या विविधतेमध्ये सुद्धा सौंदर्य असतं हे आपल्याला सांगितलेलं आहे निसर्गानंच. बरोबर आहे ना? कारण तुम्ही इथे जे माझ्यासमोर बसलेले आहात किंवा जे ऐकत आहात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या चेहऱ्यासारखा आणखी कोणाचाही चेहरा नाही. बरोबर आहे ना? ही विविधता तुम्हाला प्रत्येक प्रकारानं मदत करणारी ठरते. ही विविधता तुम्हाला एकमेकांशी जोडून राहायला शिकवते. सारखाच असतं, सगळी माणसं सारखी असते, सगळ्यांची सारखी बुद्धिमत्ता असते, सगळे सारखे पद्धतीने विचार करायला लागले असते तर जॉर्ज ऑरवेलचा ॲनिमल फार्म झालं असतं ना भाऊ. तुम्ही वाचली नसेल तर वाचा ती कादंबरी. सगळी माणसं सारखी नसतात, परंतु त्यांच्याशी व्यवहार करताना समतेचा व्यवहार असायला पाहिजे. नाहीतर माणसं हुकुमशहासारखी वागायला लागतात किंवा मी म्हणतो ते सत्य आहे असं प्रस्थापित करायला बघतात. प्रेमाची भाषा ही सगळ्यांना सामावून घेणारी भाषा असते. आपण ती भाषा बोलतो का? आपण ती भाषा वापरतो का? आपल्या मित्रांच्या बद्दल, आपल्या मैत्रिणीबद्दल, आपल्या जवळच्या लोकांच्या बद्दलच अनेकदा आपल्या मनामध्ये खूप ग्रह असतात, अनेक प्रकारचे संशय असतात, अनेक प्रकारचे काय म्हणू आपण त्याला किंतु परंतु आपल्या मनामध्ये आपण ठेवून वावरत असतो. कधीतरी आपण असा विचार करतो का की मी जरा प्रेमाने समजून घेईल ती गोष्ट, माझ्या मित्राकडून झालेली चूक, मैत्रिणीकडून झालेली चूक, माझ्या सहकार्याकडून झालेली चूक, माझ्या जवळच्या लोकांकडून झालेली चूक मी समजून घेईल आणि मग आता याच्या पुढे त्याच्याशी मी अधिक जरा समजून उमजून वागेन. प्रेम म्हणजे असं एका विशिष्ट दिवसाच्या निमित्तानं व्यक्त व्हायला जर सुरुवात झाली असेल तर तो म्हणजे प्रेमाच्या दुष्काळाचा भाग आहे असं निश्चित समजावं. लक्षात आलं? वाळवंटाला सुरुवात झाली आहे असं समजावं. आईला जर म्हणावं लागत असेल मुलाच्या बाबतीत की मी तुझ्यावर किती प्रेम करतो तुला माहित नाही का, तर समजून जावं की काहीतरी काय न्यून आहे, उणीव आहे. म्हणायची गरज नाही, सांगायची गरज नाही, सांगायची गरज नाही. कारण ते एक अद्वैत असतं. अद्वैत एक, द्वैत म्हणजे दोन. प्रेम भावनेमध्ये असलेले लोक, आई आणि मूल असेल, वडील आणि मूल असेल, प्रियकर प्रेयसी असतील, दोन मित्र असतील, मित्रमैत्रिणी असतील, हे सगळे अद्वैत असतात. कळलं पाहिजे आपोआप की त्याच्या मनात काय सुरू आहे. म्हणजे तुझ्या अंतरी कोणती वादळे, सुरेश भटांची ओळ आहे, तुझ्या अंतरी कोणती वादळे मला हेलकावे बसू लागले. एवढं संवादी असलं पाहिजे. जे एकमेकावर खरोखर मनापासून प्रेम करतात त्यांना हे सांगायची गरज नाही की अरे तुला माहिती आहे का मी आतून किती दुःखी आहे. हे कळलं पाहिजे मित्राच्या चेहऱ्यावरून की अरे बाबा आज याच्याशी आपण जास्त बोलायचं नाही, हा जरा काळजीत दिसतो, दुःखात दिसतो, चिंतेत दिसतो. डोळ्यावरून, चेहऱ्यावरून लक्षात आलं पाहिजे, देहबोलीवरून लक्षात आलं पाहिजे, त्याच्या प्रगट होण्यातून लक्षात आलं पाहिजे. जो त्याच्या देहबोलीतून प्रगट होतो, हातवाऱ्यातून प्रगट होतो, त्याच्या डोळ्यातून प्रगट होतं, लक्षात आलं पाहिजे. एवढं एकत्व असलं पाहिजे तर ते प्रेम. कबीराने फार सुंदर म्हणलंय, ऐकलेला दोहा असेल तुम्ही कदाचित, प्रेम की गली अति संकरी, प्रेम की गली अति संकरी जिसमें दो न समाय. प्रेमाची गली काय असते? संकरी म्हणजे छोटीशी असते. संकरी म्हणजे छोटीशी, ज्यामध्ये दोघं काय करू शकत नाही, प्रवास नाही करू शकत. जिसमें दो न समाय, दोघं जण नाही सामावू शकत. प्रेम की गली अति संकरी जिसमें दो न समाय. ईश्वराबद्दलचं हे, जब मैं थी तब हरि न थे, जेव्हा मी होते तेव्हा
हरी म्हणजे ईश्वर नव्हता. जब मैं थी तब हरी न थे, जब हरी थे तब मैं न थी. जेव्हा मी स्वतःला वेगळं समजत होते ईश्वरापासून म्हणजे द्वैत झालं, तेव्हा आम्ही दोघं नाही त्या गल्लीत समावू शकलो. जेव्हा मी ईश्वरामध्ये विलीन झाले आणि त्याचाच भाग समजू लागले तेव्हा मी त्यात होते. लक्षात राहा किती सुंदर आहे. प्रेम की गली अति संकरी जिसमें दो न समाये, जब मैं थी तब हरी न थे, जब हरी थे तब मैं न थी. म्हणजे तुम्ही एकत्वाने समोर जाता प्रेमाच्या परिभाषेमध्ये, तेव्हा तुम्ही दोघं असत नाही, तेव्हा तुम्ही एकटे असता. हे कुणाच्याही म्हणजे हे कुठल्याही नात्याच्या बाबतीत लागू होणारी गोष्ट आहे. बापानी पोराला विचारलं पाहिजे का तुझ्या मनामध्ये काय सुरू आहे, कळलं पाहिजे बापाला. लहानपणापासून त्यांना खांद्यावर वाढवलेलं असतं, कळलं पाहिजे त्याला. पोरीलाही कळलं पाहिजे, पोरालाही कळलं पाहिजे की आपल्या बापाच्या मनात काय आहे. बाप बोलत नाही याचा अर्थ तो व्यक्त होत नाही असं नाही. त्याच्याही मनात काहीतरी भावना आहेत, आपल्या आजच्या वागण्याबद्दल असेल, दिसण्याबद्दल असेल, जाणवण्याबद्दल असेल, आपल्या अभ्यासक्रमाबद्दल, कशाबद्दल असेल. नाती एवढी परिपक्व प्रेमातून होऊ शकतात. कारण जिब्रान म्हणतो की प्रेम कुठल्याही अपेक्षांशिवाय असतं. प्रेम कोणाला काही मागत नाही, कोणाला काही देत नाही. खलील जिब्रान प्रसिद्ध तत्वज्ञ आहे. प्रेम कुणाला मागत नाही, प्रेषित नावाचं त्याचं पुस्तक तुम्ही वाचलं पाहिजे. कुणाला काही मागत नाही, कुणाला काही देत नाही, कुणाकडून काही अपेक्षा ठेवत नाही. प्रेमामध्ये अपेक्षा हा गौण भाग आहे. इथे तर कसं असतं, बापरे तू तर मला विषय नाही केलं. आपल्या जवळच्या लोकांनी आपल्याला शुभेच्छा दिल्या पाहिजे, आपलं अभिनंदन केलं पाहिजे, आपल्याबद्दल कौतुकाचे 4 शब्द उच्चारले पाहिजे, असं वाटणं स्वाभाविक असतं. त्यामध्ये गैर काही नाही. बरोबर आहे ना? अजिबात काही गैर नाही. ती मानवी नैसर्गिक भूक असते. परंतु तू एखाद्या वेळी तो त्याच्या कामात आहे, काही आहे, तो आपापल्या, नाही बाबा असं कसं तुम्ही माझा वाढदिवस विसरले. अरे बापाने तुला जन्म दिला, संपला विषय. तो वाढदिवस विसरला असेल किंवा नसेल लक्षात ठेवलं किंवा आणखी काय असेल, तो त्याच्या वृत्तीचा प्रवृत्तीचा भाग आहे. बरोबर आहे ना? तो त्या गोष्टीला मान्यता देत नसेल तेवढी, प्रत्येकाची पाहण्याची वृत्ती असते प्रत्येक गोष्टीकडे. त्याला नाही नसेल आवडत की वाढदिवस वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी. त्याचे 365 दिवस तो त्याच्या लेकीचा वाढदिवस साजराच करत असेल. बरोबर आहे ना? असं काय काय असेल, तुम्ही त्या व्यक्तीच्या वैयक्तिक जीवनावर आक्रमण करून म्हणता की असं कसं तुम्हाला गिफ्ट नाही दिलं, तुम्हाला विश नाही केलं, तुम्हाला शुभेच्छा नाही दिल्या. प्रेम कुणावर कब्जा करत नाही, प्रेम कुणावर ताबा सांगत नाही, त्याचा अर्थ आहे. हा त्याचा अर्थ आहे. आपण जर खोलात शिरलो तर कळेल आपल्याला की अरे मग आपण अशा प्रकारच्या हेच ठेवणार नाही, इच्छाच ठेवणार नाही. आता तर असं गिव्ह अँड टेक असतं. काय असतं म्हणजे बापाला वाटतं बाबा आपल्या लेकांनी आपला वाढदिवस एवढा चांगला केला तर आपण आपल्या मुलाचा वाढदिवस अशा पद्धतीनं केला पाहिजे. मग बाप वेगळा केक आणतो, माय वेगळी केक आणते. लक्षात आलं ना? म्हणजे आता त्या सगळ्या भेटीमध्ये, त्या सगळ्या याच्यामध्ये प्रेम असतं का मला माहीत नाही, पण त्यामध्ये बाजार नक्की असतो. लक्षात आलं ना? की ज्याचा उपयोग त्या सगळ्या व्यवस्थापन शास्त्रातले लोक व्यवस्थित करून घेतात. तुमच्या भावना आहेत ना, त्या तुमच्या भावना आहेत आणि त्या भावनांचा बाजार वेगळ्या प्रकारे केला जातो, तुम्हाला तुमच्याच समोर सादर केला जातो. नाहीतर हे एवढं आम्ही गमतीने कधी कधी म्हणत असतो की मेल्यानंतर 3रा दिवस घातला जातो, 10वा दिवस केला जातो, 13वा दिवस केला जातो, 14वा दिवस केला जातो. नंतर तर सोयरे लोक गोड जेवण करतात. बरोबर आहे ना? तसं मग या व्हॅलेंटाईन डेच्या अगोदर 6 दिवस वेगवेगळे दिवस साजरे करायचे, अशी काय वेगळी पद्धत आहे का? म्हणजे तुलना कदाचित तुम्हाला आवडली नसेल. मृत्यू आणि त्यानंतरच्या विधी आणि काय सर तुम्ही निदान चांगलं बऱ्यापैकी उदाहरण घेतलं असतं, वाईट वाटू नये अशा प्रकारचं.
असंही तुम्ही म्हणू शकता. मग की दिवस साजरे करायची वेळ मृत्यूनंतर येते. ती जिवंतपणे का आणावी? लक्षात आलं ना? माझा साजरे करण्याला अजिबात विरोध नाही, पण त्याच्या पाठीमागचं अर्थकारण नीट समजून घेतलं पाहिजे. त्याच्या पाठीमागच्या आपल्या भावना नीट समजून घेतल्या पाहिजे की आपण काय करतो आहोत, नेमकं काय अर्थ गृहीत धरलाय आपण या सगळ्या गोष्टीचा. कधी विचार केला का आपण या सगळ्या गोष्टीचा? म्हणजे तुमच्यापैकी काही लोक शेतकरी असतील. माझ्याकडे एक गाय होती, लंगडी गाय होती, लंगडी झाली होती दुर्दैवानं. आणि मी 4-5 वर्षाचा होतो, त्यानंतर पुढे जवळपास 9-10 वर्षाचा झालो होईपर्यंत त्या गाईचं दूध प्यायचो मी. तुम्ही म्हणाल की गाईचं दूध प्यायचं म्हणजे काय? सगळेच लोक पितात गाईचं दूध, पण तुम्ही ज्या पद्धतीने पिता त्या पद्धतीने नाही प्यायचो मी थानाला तोंड लावून दूध प्यायचो, तिच्या आचळाला तोंड लावून दूध प्यायचो. फार गरीब गाय होती आणि ती लागली सवय मला, काय माहिती मला का लागली सवय, लागली सवय ती. म्हणजे ती गाय माझ्यावर किती प्रेम करत असेल. तुमच्याकडे ज्यांच्याकडे पाळीव प्राणी असतील त्यांना कल्पना असेल की ती पाळीव प्राणी तुमच्यावर किती प्रेम करतात, माणसापेक्षा अधिक. कारण माणसाच्या प्रेमामध्ये अनेकदा तारतम्य भाव असतो, तुलना असते, बरोबर आहे ना, अपेक्षा असतात, पुन्हा तेच ताबा कब्जा या पातळीवरचं असतं, बरोबर आहे ना. तो मेरी नहीं हो सकती तो और किसी की नहीं हो सकती वगैरे वगैरे. असं खूप खूप असतं. त्या जनावरांच्या प्रेमामध्ये काही नसतं. ती गाय तुम्ही एवढंसं चतकोर पोळीचं घेऊन जाता, ती गाय छान तुमचा हात खाजवून देते, ती जिभेनं चाटते, जिभेला खरखरा असतो तिच्या, ती छान खाजून देते हात तुमचा, तिच्या पोळीला हात लावते, आणखी पुढे पुढे करते. पोळी असते ना तिला. जनावरांना समजतं तुमच्यावर प्रेम करणारी माणसं. तुम्ही वाचा, हत्ती म्हणजे हत्तीचं पालन पोषण करणारे, जंगलामधल्या हत्तीवर उपचार करणारे, जंगलातल्या प्राण्यावर उपचार करणारे, वेगवेगळ्या पद्धतीनं आजारी पडल्यानंतर त्या प्राण्यांची काय प्रतिक्रिया असते, मी वाचलेले पुस्तकातून घेतलेले अनुभव सांगतो तुम्हाला. की ज्या माणसाने त्यांना बरं केलं असेल त्या डॉक्टरचा हात ओळखतात, ते त्या डॉक्टरच्या 2-2 वर्षांनी ओळखतात. हत्ती, आपण म्हणतो हत्ती एवढा मोठा प्राणी आहे, बुद्धी कमी आहे असं आपल्याला वाटतं. हत्ती 2 वर्षानंतर, 5 वर्षानंतर, 10 वर्षानंतर सुद्धा त्याच्यावर उपकार करणाऱ्या माणसाला विसरत नाही, असं हत्तीविषयी 3-4 लोकांनी लिहिलंय. ओळखतो तो बरोबर, की आवाज ओळखतो. प्राण्यांच्या मध्ये ही एक आहे. माणसामध्ये आपण या सगळ्या भोवतालच्या विश्वामध्ये गुरफडून घेतलं स्वतःला आणि भावनांचा बाजार करायला लागलो, तर त्या सगळ्या याच्यामध्ये खरं प्रेम तर वाहूनच गेलं ना. आपल्या आता अत्यंत जवळच्या कौटुंबिक संबंधामध्ये सुद्धा प्रेमापेक्षा कशाला महत्व आलेलं आहे? म्हणजे त्याचा अर्थ काय की कुठेतरी भौतिक जगाला महत्व आलेलं आहे. पैशाचं जग असेल की ज्या पद्धतीनं या सगळ्या भावनांचं मरण आपल्याला कौटुंबिक पातळीवर, जवळच्या आप्तसंबंधाच्या पातळीवर होताना दिसतं, याचा अर्थ काय की आपण प्रत्येक प्रेमाच्या नात्याला कुठेतरी पैशाच्या भौतिक व्यवस्थेच्या तागडीमध्ये, म्हणजे तराजूमध्ये मोजून पाहतो आहोत की हे किती उपयोगाचं आहे. आणि उपयोगाचं नसेल तर वापरा आणि फेकून द्या, यूज अँड थ्रो असं म्हणतात. ते आता निघालं ना पत्रावळ, यूज अँड थ्रो, बरोबर आहे ना. तसं आता नाती सुद्धा प्रेम भावनेच्या दुष्काळामुळे यूज अँड थ्रो अशा प्रकारची होत चालली. कुसुमाग्रजांनी म्हणले फार सुंदर प्रेमाबद्दल. प्रेम म्हणजे नावाची त्यांची कविता आहे, त्याचा शेवट आहे. प्रेमाबद्दलचे एक आपल्या मनाची एक समज विकसित होण्यासाठी या 3 ओळी खूप महत्त्वाच्या आहेत. कारण प्रेम असतो माणसाच्या संस्कृतीचा सारांश. शेवटच्या 3 ओळी माणसाच्या
माणसाच्या संस्कृतीचा सारांश आणि भूतकाळातील त्याच्या अभ्युदयाची एकमेव आशा. म्हणजे पुढच्या काळामध्ये मानवी जीवनाची जर काही प्रगती होणार असेल तर ती फक्त प्रेमभावनेतून होऊ शकते. 12ला 10 कमी नावाची एक कादंबरी मी वाचली होती फार वर्षापूर्वी. त्याच्यामध्ये उल्लेख होता त्यातल्या काही घटना प्रसंगाबद्दल सांगतो मी, की जग कुठेतरी अशा स्थितीमध्ये आहे की ज्या स्थितीमध्ये जगामध्ये कधीही युद्ध भडकू शकतं आणि मग जगातील वेगवेगळ्या राष्ट्रांजवळ अशा अशा प्रकारची संहारक अस्त्र आहेत, बॉम्ब्स आहेत, की जे एकमेकावर त्यांनी फेकले तर 10-15 मिनिटांमध्ये सगळं जग काय होऊ शकतं, नष्ट होऊ शकतं. एवढे बॉम्ब्स वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या देशाजवळ आहेत. आणि मग जगातील एकूणच तणावाची परिस्थिती वाढत जाते किंवा कमी होत जाते. त्यावेळी ते एक घड्याळ दाखवते की तणावाची परिस्थिती काय आहे. तर 12ला 10 कमी म्हणजे ती तणावाची परिस्थिती दर्शवते ती. मग 12 वाजले याचा अर्थ जगाचे 12 वाजले असं घडू शकतं. म्हणजे कशामुळे, तर द्वेषामुळे. द्वेष कशातून निर्माण झाला, माझ्या देशाची सीमारेषा, देशाच्या सीमारेषा मला अधिक विस्तारित करायच्या आहेत, तेवढ्यानी माझं समाधान नाही जेवढं आज माझ्याजवळ आहे, आमच्याजवळ आहे. किंवा आणखी काय काय अंतर्गत मतभेद असतील, त्या मतभेदाला कुठेतरी मोठं सार्वत्रिक रूप द्यायचं आणि मग त्यातून देशादेशामध्ये तणाव निर्माण व्हायचा किंवा होत असतो. आणि त्यातून मग वेगवेगळ्या देशामध्ये युद्ध पेटतात. आपल्याला माहिती आहे, पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध, बरोबर आहे ना. लाखो लोक मरण पावले त्या सगळ्या युद्धामध्ये मरण पावले. युद्धाच्या अगोदर मरण पावले. एका विशिष्ट धर्मीय लोकांची क्रूरपणे कत्तल केल्या गेली. लहान मुलं किती संख्येने मरण पावली असतील, स्त्रिया किती संख्येने मरण पावली असतील, ज्यांचा युद्धाशी अजिबात संबंध नाही असे लाखो लोक मरण पावले. स्टालिनग्राडची लढाई वाचा तुम्ही, युट्यूबवर आजकाल थोडंसं शोधलं तरी तुम्हाला सापडतं. स्टालिनग्राडच्या लढाईत निरपराध अशा प्रकारचे 10 लाख लोक मरण पावले, ज्याचा काही संबंध नव्हता युद्धाशी. अशा अनेक लोक, काही ज्याची सगळ्या इतिहासामध्ये सगळ्या गोष्टींची नोंद. कशामुळे झालं ते, आत्यंतिक स्पर्धा, आत्यंतिक महत्वाकांक्षा, आत्यंतिक द्वेष, ह्या सगळ्या गोष्टी प्रेम भावनेच्या आड येणाऱ्या आहेत. ह्या सगळ्या गोष्टी प्रेम भावनेच्या आड येणाऱ्या आहेत. सगळ्या देशामध्ये एकमेकांच्या विषयीचं प्रेम नसेल तर देशाच्या म्हणजे वेगवेगळ्या देशाची युद्धाचे कलह वाढतच जाणार आणि त्यातून सर्वसामान्य माणसाचा बळी दिला जाणार. जसं 2 धर्मियांच्या मध्ये दंगल उसळते, 2 जातीच्या लोकांच्या मध्ये दंगल उसळते, दंगल व्हावी यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणारे लोक आपली छान व्यवस्थित त्यातून सोय करून घेतात, राजकीय सोय, राजकीय पुनर्वसन किंवा लुटालूट करून आपली आर्थिक सोय करून घेतात. तर तो विष कालवण्याचं काम म्हणजे काय असतं, तर प्रेमाला तिला म्हणजे माणसामध्ये भेद, की तू अमुक एका जातीचा किंवा धर्माचा आहेस त्यामुळे तू हलक्या दर्जाचा आहेस, हा उच्च दर्जाचा आहे. आम्ही एकमेकांच्या आराध्य दैवताविषयी किंवा उपासना पद्धतीविषयी टिंगल करतो, टवाळी करतो, फोटो पोस्ट करतो, अशा प्रकारचे मजकूर सामाजिक माध्यमावर प्रस्तुत करतो की ज्यामुळे इतरांना कोणाला तरी राग येईल, म्हणजे द्वेषाचं वातावरण पसरवतो, विकार पसरवतो. मग द्वेष आणि विकार शेवटी माणसाच्या अगणित मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या हत्याकांडाला काय असतो, जबाबदार असतो, निश्चितपणे जबाबदार असतो. तो अशा प्रकारचा असूच शकत नाही की ज्यातून कुठेतरी काही चांगलं घडेल. द्वेष द्वेषाला जन्माला घालतो, प्रेम प्रेमाला जन्माला घालतो. म्हणून प्रेम हा शब्द 2.5 अक्षरी असला तरी त्याचं सामर्थ्य प्रचंड आहे. तलवारीनं जग जिंकता येतं की नाही मला माहित नाही, पण सगळे लोक म्हणतात ज्यांना समजतं ते की तलवारीनं जग माणसं जिंकायची असतील तर
भगवान गौतम बुद्धाचा प्रेमाचाच मार्ग तुम्हाला अनुसरावा लागेल. मार्ग हा हृदयातून जातो आणि हृदयाची भाषा ही प्रेमाची भाषा असते. याचं कारण प्रेम हे हृदयातून संवादी असतं, ते बोलण्यातून नाही. त्याच्याशी त्याचं साधर्म्य असतं, पण तुमच्या कृतीशी जास्त साधर्म्य असतं. तुमची कृती सुद्धा सोबत काय पाहिजे? प्रेममय पाहिजे. प्रेमाचे नुसते कोरडे शब्द हे कुणालाही संतुष्ट करू शकत नाही, असं स्वामी विवेकानंदांनी म्हटलेलं. नुसते कोरडे शब्द, कारण त्याला एक मर्यादा असते. म्हणजे हा येतो आणि म्हणतो, वा अरे वा तू दुःखात आहे का? बघा माझे शब्द बदलले. अरे वा म्हटलं, अरे तू दुःखात आहेस का? मला वाईट वाटते तू दुःखात असल्याबद्दल. मग ही येते, ते तेच म्हणतो. समोरचा म्हणतो की मॅड आहे का? सगळे म्हणतात तो दुःखात आहे का, मला वाईट वाटते. आपला मित्र दुःखात असेल तेव्हा मला, बरोबर आहे ना? याच्या पलीकडे आणखी काही करत नाही आपण, आणि आणखी काही करणं अपेक्षितही नसतं. त्यावेळी फक्त माझा आवाज पोहोचत नाही का? येतोय, ठीक. तर त्या कधीही तोलायच्या नसतात शब्द. म्हणजे कुसुमाग्रजांचीच आणखी एक कविता आहे, तुम्हाला कल्पना असेल. देवळाच्या दारामध्ये भक्ती तोलणार नाही. म्हणजे देवाला मी सांगणार नाही की मी तुझा भक्त आहे. देवाला मी सांगणार नाही की मी तुझा भक्त आहे म्हणून. देवाला हे समजलं पाहिजे. तर ती अशी समजण्याची भाषा आहे. त्यामुळं आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे की प्रेम या शब्दाचा अर्थ आपण काय घेतो, आणि त्याची आपल्या लेखी आपण प्रत्येकाने की आपल्या लेखी आपण कृतीतून त्या शब्दाला कसं जागतो, कृतीतून त्याला कसं काय आपण प्रत्यक्ष आपल्या जीवनामध्ये स्थान देतो, हे आपण नक्की प्रत्येकानं बघितलं पाहिजे. मग आपण मूल्यही म्हणतो प्रेमाला. एक प्रेम काय? एक मूल्य आहे, आणि ते सगळीकडे. म्हणजे ते काही असं नाही काळ बदलला, स्थिती बदलली की ते बदलेल, अशा प्रकारचं मूल्य नाही. सगळीकडे सारख्या मूल्यभानानं अस्तित्वात असणारं मूल्य. मग ते मूल्य माझ्या जीवनामध्ये मी कशा पद्धतीनं आचरणात आणतो, माझ्या जीवनामध्ये काय नेमकं स्थान आहे त्या मूल्याचं, मी कशा पद्धतीनं हे मूल्य कृतीतून जगण्याचा प्रयत्न करतो, ह्याचं उत्तर या निमित्तानं आपण शोधलं पाहिजे. जर आपण आजच्या दिवसाला प्रेमदिन म्हणत असू तर. नाहीतर ते आपण दुसऱ्यावर सोपवतो, दुसऱ्याच्या दृष्टीतून पाहतो त्या गोष्टीकडे, दुसऱ्याच्या चष्म्यातून पाहतो त्या गोष्टीकडे. भावनांच्या बाबतीत अनेकदा असं होतं की मी माझ्या मनाला स्पष्ट होतो, परंतु त्या समोरची जी व्यक्ती आहे ती तशा प्रकारचं माझ्या बाबतीत जगत नव्हती. त्यामुळे मग मी, ठीक आहे, मला मान्य आहे की नातं काही असं एकट्याने ओढत नेता येत नाही. भावना एकट्याने प्रगट करून ओढत नेऊन चालत नसते. ते म्हणजे मी माझ्या भावावर प्रेम करतो तर अपेक्षित असतं की त्या प्रेमाला माझ्या एवढाच नसेल हार्दिक, परंतु त्याचा काही ना काही काय पाहिजे, प्रतिसाद पाहिजे असतो. बरोबर आहे. साध हा शब्द आहे की नाही. साध म्हणजे मी आवाज देतोय, प्रतिसाद म्हणजे मी दिलेल्या आवाजाला मिळालेलं उत्तर. बरोबर आहे. प्रेम ही भावना तशी आहेच, कुठलीही भावना तशीच असते. आपुलकी सुद्धा, म्हणजे आपुलकीने मी सगळ्यांशी व्यवहार करतो, माझ्या भोवतालच्या लोकांशी करतो, तर मलाही अपेक्षित असतं. पण अपेक्षित असतं याचा अर्थ
काय ते बंधनकारक नाहीये. लक्षात आलं ना? ती बंधनकारक अशा प्रकारची गोष्ट नाही. उलट त्यातून दोघांच्या समन्वयातून ती भावना अधिक, म्हणजे लोक म्हणतात नाही काय प्रेम आहे त्या दोघा भाऊ बहिणींचं. ऐकतो ना आपण, त्या दोन भावांचं काय प्रेम आहे एकमेकावर. ते दोन मित्र एकमेकांसाठी जीव की प्राण आहेत, एकमेकांसाठी काहीही करायला तयार असतात. म्हणतात ना, मग ते काय ठरतं की दोघही त्या उदात्त भावना एकमेकांसोबत काय करतायत, शेअर करतायत. तर भावनांचं हे शेअरिंग खूप महत्वाचं असतं नात्यामध्ये. प्रेमामध्येही ते महत्वाचं आहे. ते पती पत्नीचं प्रेम असेल, आई मुलाचं असेल, कोणाचंही असेल, कुठल्याही पातळीवर तुमच्या मित्रावर तुम्ही या प्रत्येक नात्यामध्ये ते भावनांचं शेअरिंग खूप महत्वाचं असतं. एकमेकांना विश्वास देणं खूप महत्वाचं असतं. एकमेकांसाठी आपण आहोत हे सांगणं महत्वाचं असतं. आणि एकमेकांसाठीच नाही आहेत फक्त हे सांगणं महत्वाचं असतं. कारण प्रेमामध्ये परत अनेकदा लोक गृहीत धरतात नाही एकमेकाला. प्रेमामध्ये अनेकदा लोक एकमेकाला गृहीत धरतात, एकमेकांचा गैरवाजवी फायदा घेतात, एकमेकांसाठी जागा ठेवत नाही आणि सावलीतले झाडं मोठे होत नाहीत. ते फक्त उंचच वाढतात. काहीक वाढ नाही होत त्यांची. मोठ्या आंब्याच्या झाडाखाली एखादं झाड लावलं असेल ते असं उंच वाढताना दिसतं. कशासाठी उंच वाढत असतं ते? तर सूर्यप्रकाशाच्या शोधात असतं ते. काहीक वाढ नाही होत त्याची. ज्या पद्धतीने त्याच्या फांद्या वगैरे, त्याचं मूळ सोटमूळ असं छान मोठं व्हायला पाहिजे, जमिनीच्या आतले त्यांची मुळाचा विस्तार व्हायला पाहिजे, तसं नाही होत. कारण स्पेस नसते त्याला, काय नसते, जागा नसते त्याला. पैस हा एक मराठी शब्द आहे, त्यातही तोही एक सुंदर शब्द आहे. अवकाश नाही. तुम्ही अवकाश जर देणार नसलात तर तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करता त्या व्यक्तीची वाढ आणि विस्तार कसा होईल? लक्षात आलं? शेजारी शेजारी असणारे दोन खांब एकमेकांना त्या भिंतीला आधार देतात का? ते खांब सुद्धा विशिष्ट अंतरावर काय केले जातात? विशिष्ट अंतरावर उभे केले जातात ना. त्या स्ट्रक्चरल इंजिनियरला माहिती असतं, स्थापत्य अभियंत्याला, की कुठल्या अंतरावर आपल्याला जर इमारत कुठल्या अंतरावर किती कसे खांब असले पाहिजे. शेजारी शेजारी असणारे खांब काही आधार देत नाही. एकमेकांसाठी विशिष्ट जागा असलीच पाहिजे, कोणतंही नातं असो. प्रेमाच्या नात्यामध्ये अनेकदा अशा प्रकारे एकमेकांची जागा खाल्ली जाते, व्यापून टाकली जाते. आणि त्यामध्ये अपेक्षित केलं जातं की माझ्याशिवाय तुझं विश्व नसलं पाहिजे, तुझं जग माझ्याशिवाय वेगळं नसलं पाहिजे. आईवडिलांचं प्रेम मुलांना अनेकदा आंधळ्या दिशेला नेतं. मग ते एकमेकांवर आरोप करतात, तुझ्या लाडामुळे पोरगं वाया गेलं. नवरा म्हणतो तुझ्या लाडामुळे वाया गेलं, बायको म्हणते तुमच्या लाडामुळे वाया गेलं. आपल्याला तिसऱ्या माणसाला कळतं की दोघांचे. लक्षात आलं ना? प्रेम काहीही म्हटलं तरी जर तुम्ही ते आंधळ्या पद्धतीने स्वीकारणार असाल मग ते प्रेम राहत नाही, ते वेगळंच काहीतरी असतं. कारण तुम्ही तुमच्या पद्धतीनं त्याला त्या विशिष्ट याच्यामध्ये बद्ध करू बघता, बांधायला बघता. ते तसं नाही ना. ते मोकळं आहे, स्वतंत्र आहे, त्याला स्वतंत्र जागा आहे. आणि तुम्ही तुमच्या पद्धतीनं विचार करता त्याबद्दल. मग जो काही तुमचा जोडीदार असेल, भाऊ असेल, बहीण असेल, प्रियकर असेल, प्रिय असेल, कोण काय असेल, त्याचं स्वतंत्र व्यक्तिमत्व तुम्ही नाकारता. प्रेम स्वतंत्र व्यक्तिमत्वाला कधीही नाकारत नाही. कारण प्रेम फुलवणारं असतं ना, कोमेजदवणारं नसतं. ते फुलवणारं असतं. फुलवणारी प्रत्येक गोष्ट प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वाला स्वतंत्र आकार देणारी असते. ती तुम्हाला बंदिस्त करणारी नसते. पिंजऱ्यामध्ये असणाऱ्या पोपटाला खूप चांगलं चांगलं खायला मिळतं, परंतु उडण्यातला जो आनंद असतो तो त्याला घेता येतो का? नाही घेता येत. प्रेम कुणालाही पिंजऱ्यातला पोपट करत नाही.
लक्षात आलं ना. तुमच्या घरी पोपट असेल, तो तुमच्यावर खूप प्रेम करतो असं तुम्हाला वाटेल, तुम्ही त्याला मोकळं सोडा, कळेल तुम्हाला त्याचं तुमच्यावर किती प्रेम आहे. तर त्याचं स्वातंत्र्यावर प्रेम आहे. तो लगेच झाडाच्या फांदीवर जाऊन बसेल, तुम्हाला टाटा करेल आणि तुमच्याप्रती आनंद व्यक्त करेल, कृतज्ञता व्यक्त करेल की तू मला स्वातंत्र्य दिलं. कारण त्याचं स्वातंत्र्यावर प्रेम आहे. प्रत्येक व्यक्तीचं असतं. आपण मात्र त्याला बांधून ठेवायला बघतो. जिब्रान म्हणतो की तुम्ही तुमच्या मुलांच्याद्वारे स्वतःचं भविष्य बघू नका. मुलांच्यावर असं प्रेम करू नका की तुमची जी स्वप्न अर्धवट राहिलेली आहे ती त्यांच्या मार्फत तुम्हाला काय करायचे, पूर्ण करायची. ते काळाचं भविष्याचं अपत्य आहे. तुमचं जरी असेल, तुमच्या माध्यमातून जरी ते पृथ्वीच्या पाठीवर आलं असेल आईवडिलांच्या माध्यमातून, तरी ते स्वतंत्र काळाचं अपत्य आहे. तुम्ही त्यांच्यासाठी घर बांधून ठेवू नका असं जिब्रान म्हणतो. घर बांधून ठेवू नका याचा अर्थ चौकट आखून देऊ नका. प्रेम असतं ना तुमचं मुलावर, तर प्रेम अनेकदा अशा प्रकारे चुकीच्या मार्गाने वेगवेगळ्या चौकटी आखून देत असतं. आणि मग अनेकदा त्या व्यक्तीला सुद्धा वाटतं की बरोबर आहे, हे जे आपल्या पायात घातलेलं लोढणं आहे हे आपल्या अंगाचा दागिना आहे आणि दागिना म्हणूनच हे बघ माझ्या बाबाला अजिबात पटत नाही, बाहेर गेलेलं 7च्या आत घरात आलं पाहिजे, मोठ्या हौसेनं ते सांगितलं जातं. पण बाबांची ती मनस्थिती बदलवण्याचा प्रयत्न नाही केला की काळ बदललाय, भोवतालचं वातावरण इतकं सुरक्षित आहे, हरकत नाही 9 वाजेपर्यंत मी कुठेतरी कामासाठी बाहेर राहू शकले तर. याचा अर्थ काय की आपण ते जे बंधन घालून दिलेलं आहे त्या बंधनाला दागिना म्हणून स्वीकारलेलं आहे. कारण आपलं प्रेम आहे आणि ते परत आंधळं प्रेम आहे, म्हणून ते प्रेमाला आंधळं वगैरे म्हटलं जातं. ते या कारणाने म्हणजे अनेकदा प्रेम बंधनांना सुद्धा काय मानते, दागिना मानते, योग्य मानते आणि त्या योग्यतेबद्दल अभिमानानं बोलायलाही भाग पाडते. पण त्याला आपण प्रेम म्हणू शकत नाही. हे अशा छोट्या छोट्या गोष्टींचा शोध आपण आपल्या आयुष्यात घेतला पाहिजे. खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत या, परंतु प्रत्येकानं वैयक्तिक पातळीवर या छोट्या छोट्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे की काय आहेत, माझ्या दृष्टीनं काय आहेत या गोष्टी, कशा पद्धतीने मी बघतो, माझ्या भोवतालचे लोक जे माझ्या बाजूला आहेत ते कसे आहेत या दृष्टीनं. मी आज ज्या वयात, तुम्ही माझ्यासमोर बसलेले सगळे तरुण आहात, तुम्हाला या वयामध्ये खूप आकर्षून घेणारा विषय या वयामध्ये साधारणपणे वाटत असतं आपल्याला की भिन्नलिंगी व्यक्तीचं आपल्यावर प्रेम असावं आणि मग ह्याचा आहे त्याचा आहे, माझं का मलाही का नसावं, मलाही अशा प्रकारचा मित्र किंवा मैत्रीण का नसावी. अशा प्रकारे सातत्यानं तो एक संसर्गजन्य आजार असतो आणि तो असा कोरोनापेक्षाही ओमायक्रॉन फार झपाट्यानं पसरणार होता कोरोनाचा रवी, तशा प्रकारे झपाट्यानं पसरतो. काहीच नसतं ना, म्हणजे शेंड्यालाही काही नाही बुडालाही काही नाही, पण वाटतं की घोड्यावरून एखादा राजपुत्र यावा आणि मग किंवा मग अप्सरा, ते गाणं नाही का, अप्सरा आली इंद्रसभेतून खाली, बरोबर आहे. तर तशा प्रकारच्या आपल्या कल्पना असतात, त्या केवळ कागदी कल्पना असतात. आपण बघतो ना किती कशा पद्धतीने या सगळ्या कल्पनाचं अधिराज्य आपल्यावर असतं, कशा प्रकारे कुठेतरी या सगळ्या याच्यामध्ये अगदी 5वी 6वी 7वी 8वीचे पोरं, मी बोलतो त्यामध्ये जर तुम्हाला काही वाटलं तर तुम्ही सांगू शकता की नाही सर चुकीचं आहे. 8वीच्या पोरांनी लिहिलेली प्रेमपत्र वाचलेली आहेत मी. एसटी मध्ये सापडतात ती कधी कधी, पूर्वीच वाचली, फार पूर्वी एसटी मध्ये जाणे न करणारे लोक. आणि तुम्हाला तुमच्या वयाच्या पोरांना शिकवतं तर तुमच्याबद्दल तर काही प्रश्नच नाही. सगळी उत्तरच आमच्या म्हणजे ती पुरेशी असू शकतात असं मला वाटत नाही, कारण आम्ही काही दिव्यज्ञानी नाही त्याबद्दल. आता तर तुमच्या हाती एवढं मोठं खेळणं आलेलं आहे की तुम्ही सहज लिलया कोणालाही मूर्ख बनवू शकता.
आणि जगभर कुठेही संपर्कात असू शकता. आम्हालाही सांगू शकता की नाही सर तुम्ही म्हणतात ते काही त्यात काही तथ्य नाही फारसं. मी मोबाईलचा फारच माफक वापर करते आणि अभ्यास वगैरे काय जे महत्त्वाच्या गोष्टी असतील यूट्यूबवरचे चांगले व्हिडिओ असतील अमुक असतील असं सगळं आमच्याही चेहऱ्यावर बोळा फिरवायचं काम व्यवस्थित तुम्ही करू शकता. हे तुम्ही ज्या वयामध्ये जगत आहात आम्ही तुमच्या वयाचे असतो तर कदाचित आम्ही असेच असतो. आम्हाला काही वेगळं म्हणायचं नाही. पण मी हे सातत्यानं म्हणतो की या सगळ्या भावना पारखून घेतल्या पाहिजेत. मला या सगळ्या भावना मुळापासून पारखून घ्यायची गरज. फसगत होण्याचं वय आहे. हे जे वय असतं निसर्ड म्हणजे ज्याला आपण म्हणतो की पाय घसरू शकतो अशी वाट असते ही. अशी काय असते ही वाट असते. या वाटेवर चालताना खूप काळजी घ्यावी लागते. खूप काळजी घ्यावी लागते. अशा प्रकारची काळजी घ्यावी लागते की सारखं मग पाय घसरला की पुढे दरी. दरी म्हणजे खोल खाई म्हणजे हातपाय फ्रॅक्चर किंवा शेवटचा श्वास घेणे. प्रेम आपापली किंमत मागत असतं ना. मूल्य असतं ते. जर तुम्ही नीट काळजी घेतली नाही तर ते तुमचा बळी घेतं. ही वस्तुस्थिती आहे कुठल्याही बाबतीत. तुमच्या वयाच्या अनेक लोकांशी मी गेल्या 25 वर्षापासून बोलतो. या प्राध्यापकी पेशात असल्यापासून बोलतो. काही वाचतो, ऐकतो, समजून घेतो, आणखी काय काय आजूबाजूला घडताना बघतो. तेव्हा असं लक्षात येतं की काय आहे नेमकं. म्हणजे तुम्ही गेल्या 4 महिन्यातल्याही 4-6 गोष्टी तुम्ही जरा वृत्तपत्रातल्या आठवून बघितल्या तर तुम्हालाही कळेल. बरोबर आहे ना. आपल्या जिच्या पाठीवर पाय देऊन आपण जन्माला आलो. आपली बहीण आहे ती आपल्यापेक्षा मोठी आहे आणि मग तिने कुठेतरी लग्न केलं. जातीतल्याच मुलांशी केलं. जातीतल्याच धर्मही नाही वेगळा, जाती वेगळी नाही. पण मला पसंत नाही तर मी जाऊन तिचं शीर कापतो. मराठवाड्यातली गोष्ट आहे. आणि ती शीर घेऊन अभिमानानं घरी येतो. आणि आईसुद्धा माझं कौतुक करते की बाळ किती पराक्रम करून आला म्हणून. लक्ष द्या. म्हणजे ते जे काय घडलं असेल, प्रेम झालं असेल, त्यानंतर त्या दोघांनी विवाह केला असेल, तुम्हाला मान्य नसेल एखादी गोष्ट. प्रेम काय सांगतं? तुम्हाला एखादी गोष्ट मान्य नसेल तेव्हा ती शांतपणे स्वीकारा. तुमच्या मर्यादा ओलांडायला प्रेम कधीही सांगत नाही. ठीक आहे, मान्य नाही, बहिणीचा विवाह मान्य नव्हता, आर्थिक स्तरापेक्षा खालच्या स्तरातल्या मुलाशी लग्न केलं, मान्य. मर्यादा स्वीकारा. तुम्ही बाजूला ठेवा ते नातं, शांतपणे जीवन जगा. प्रेमाला कधीही क्रौर्य मान्य नाही. आत्ता काल परवा त्या अंकिताच्या हत्याकांडाचा निकाल लागला. त्या जाळणाऱ्या मुलाला काय झाली? फाशी झाली. बरोबर आहे. जन्मठेपेची शिक्षा झाली. तू माझ्याशी लग्न करायलाच पाहिजे अशा प्रकारचा त्याचा आग्रह होता. त्यानंतर लग्न झाल्यानंतरचाही विषय. आणि मग तिनं तो नाकारला वगैरे वगैरे काय काय असेल ते. आपण अनेकदा वाचतो की चेहऱ्यावर ॲसिड फेकलं जातं. एकतर्फी प्रेम नाकारलं किंवा प्रेम नाकारलं असं आपण म्हणू. विद्रूप केला जातो चेहरा. काय असते ते? तर माझी सत्ता तुझ्यावर आहे आणि माझी सत्ता तुझ्यावर आहे तर मी म्हणेल ते तू वाग. त्या पद्धतीने वागलं पाहिजेस. हे सगळे अर्थ, ह्या सगळ्या गोष्टी कशा निर्माण झालेल्या आहेत? विकृत अर्थातून या सगळ्या गोष्टी जन्माला येतात आणि त्या पुढे तशाच आणखी विस्तारित होत जातात. आज आपल्या समोरची जी, म्हणजे मी आदर्श हा शब्द म्हणणार नाही, आपल्या समोर जे आहे प्रतिरूप जे आहेत ती, त्यातली बरीचशी प्रतिरूप आपल्याला अशी दिसतात. म्हणजे महात्मा गांधींचं भारतीयावर प्रेम होतं, फक्त भारतीयावर होतं असं मी म्हणणार नाही. जगभरातील कुठल्याही अशा प्रकारच्या अन्याय अत्याचाराविरुद्धचा रोष त्यांच्या मनात होता. म्हणून त्यांनी प्रेमपूर्वक सत्याग्रह आणि अहिंसेची दीक्षा दिली आणि
या देशातून इंग्रजांना घालवण्याचा प्रयत्न केला, घालवण्यामध्ये ते यशस्वी ठरले. प्रेम होतं म्हणून त्यांनी त्या सगळ्या अन्यायाविरुद्ध पेटून उठायची भाषा केली. लक्षात राहणं, महात्मा फुले असतील, सावित्रीबाई असतील, राजे शाहू महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, त्यांचं भोवतालच्या सगळ्या सर्वहारा उपेक्षित नाहीरे वर्गावर प्रेम होतं. सगळ्यांच्यावर होतं, नाहीरे वर्गावरच नाही. तर ज्याला ज्याला कुठेतरी उपेक्षेचा सामना करावा लागतो त्या सगळ्यांच्यावर होतं. आणि मग त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी आपल्या प्रेमाला अशा प्रकारचं रूप दिलं, ज्याला आपण म्हणतो आंदोलनाचं रूप दिलं. आणि त्या आंदोलनाच्या रूपातून कुठेतरी या वर्गाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा त्यांनी बऱ्यापैकी यशस्वी प्रयत्न करत तो एक सतत चालणारा भाग केला. प्रेमाची किती अनंत उदात्त प्रकारची रूपं आपल्यासमोर आहेत, ती येत नाही. लक्षात आलं ना, ती नाही येत आपल्यासमोर, किंवा आपण ती आणत नाही आपल्यासमोर. त्या कक्षा विस्तारण्याचा, त्या मर्यादा विस्तारण्याचा प्रयत्न व्हायला पाहिजे. तर आपल्याला कळेल की प्रेम ही भावना मनाला उन्नत करणारी कशी, अवनत करणारी नाही, खाली आणणारी नाही. प्रेममय असणारा मनुष्य हा हलक्या पद्धतीनं जीवनाकडे बघत नाही. तो एक काय म्हणू आपण त्याला, की तो उच्चतर भावनेने जीवनाकडे बघतो आणि जीवनाचा आस्वाद घेतो, जीवनाचा आनंद घेतो, जीवनाला सहजपणे स्वीकारतो, सकारात्मकतेने बघतो आणि त्या जीवनातील ज्या गोष्टी वाटतात त्याला की या बदलल्या पाहिजे त्यासाठी प्रयत्न करतो. म्हणजे कवी बी नावाच्या कवीनी फार चांगली ओळ सांगितली आहे की स्वातंत्र्याबद्दल तो बोलताना काय बोलतो, बी कवी काय म्हणतात की ते स्वातंत्र्य खरे न फक्त जी आपली तोडती बंधने. ते स्वातंत्र्य खरं नाही की माझ्या पायामध्ये साखळदंड अडकून आहेत, मी ते तोडले, प्रयत्नपूर्वक तोडले आणि मोकळा झालो, स्वतंत्र झालो, श्वास मोकळा घेऊ शकलो, हातपाय मोकळे झाले, बंधमुक्त झाले. ते स्वातंत्र्य खरे ना जे फक्त आपली तोडीती बंधने. अन्यांच्या पदशृंखलास बघते निष्कंप ऐशावणे. दुसऱ्यांच्या पायातील साखळ्याला बघून ज्याला काही वाटत नाही त्याचं स्वातंत्र्य खरं नाही. स्वातंत्र्य खरं कोणतं मग, की माझ्याही पायातल्या साखळ्या तुटल्या पाहिजे, त्याच्याही पायातले साखळदंड तुटले पाहिजे, कोणीही पारतंत्र्यात नको. प्रेमाचंही तेच आहे. प्रेम ही विश्वात्मक भावना आहे. म्हणजे संत कवींच्या रचना वाचल्या तर आपल्या लक्षात येतं की त्यांचं त्यांच्या इष्टदेवतेवर किती प्रेम होतं. आणि मग तुकाराम म्हणतात की बोलू जाता बरळ करीशी ते नीट, नेली लाज धीट केलो देवा. विठ्ठलाच्या बद्दल त्यांच्या भावना त्या व्यक्त करताना म्हणतात की म्हणजे मग आपल्याला कळतं की विठ्ठलावरचं त्यांचं प्रेम कशा प्रकारचं होतं, की त्यांनी माझं जे काही वाकडं तिकडं बोलणं असेल ते वाकडं तिकडं बोलणं चांगलं करायचा प्रयत्न विठ्ठल करतो. प्रेम तसं असतं ना. म्हणजे माझ्या भोवताल कदाचित असे लोक असतील की ज्यांना मला सुधारण्याची गरज आहे, ज्यांच्यावर आणखी काही संस्कार करण्याची गरज आहे, ते मी माझ्या प्रेमातून करू शकतो. प्रेम भावना ही तशी उदात्त आहे. माझ्या प्रेम काही निवडक नसतं. म्हणजे आईला 2 मुलं आहे, एक मूल दिव्यांग आहे, दुसरं मूल चांगलं आहे, तर ती आई तुमच्या लक्षात येईल की ती दिव्यांग मुलावर अधिक प्रेम करते. अधिक प्रेम करते याचा अर्थ त्या मुलावर प्रेम नसतं का, त्याच्यावर असतं. पण तिला माहिती आहे की ते आपलं हातीपायी धड आहे, व्यवस्थित काय करू शकते, पण या मुलाला माझी काय जास्त गरज आहे. जर ते प्रेम निवडक असतं तर ते फक्त त्याच मुलावर प्रेम करणारं ठरलं असतं ना. आजचं मार्केट कल्चर तुम्हाला निवडक प्रेम करायला सांगतं. प्रेम निवडक नसतं. प्रेम ही सर्वकालिक आणि सर्वव्यापी अशा प्रकारची भावना आहे. त्यामुळे ती अशी निवडक रीतीने व्यक्त करण्यात काहीही अर्थ नाही. ती सर्वात्मक जर आहे तर या जगाशी जोडू नये, सजीव आणि निर्जीवाशी सुद्धा जोडू नये. या जगातील सौंदर्य, या जगातील मांगल्य प्रेम प्रतीकामध्ये साठवलेली गोष्टी, म्हणून ती
त्या सगळ्याचं प्रदीप्तपण, त्या सगळ्यांचा उजेड आपल्याही मनामध्ये आला पाहिजे असा प्रयत्न या निमित्तानं आपण सगळ्यांनी करावा असं मला या ठिकाणी वाटतं. एक तास झाला बरंच बोलून, म्हणजे बऱ्यापैकी आपण एकमेकांशी बोललो. या ठिकाणी मी थांबतो, आपल्या सगळ्यांची रजा घेतो. आपण सगळ्यांनी वेळ दिला, मला ऐकून घेतलं, याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानणार नाही, परंतु पुढेही आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.